ह्याला असं काहीसं राऊंड मण्या यूज केलते ते परफेक्ट हो जो पता त्याच्यामधून बाहेर यायचंच नाही, तेवढं नुशी टाईपमध्ये हवं मी. चला हाय हॅलो नमस्कार, मी निकिताने स्वागत करते तुमचं आपल्या प्रतिका पाटील चॅनलमध्ये. सो मी आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या साड्यावाला माझ्या म्हणण्यापेक्षा ताईच्या आईच्या सगळ्यांच्या साड्यावाला गोंडे लावले. त्याला तेलंगणामध्ये झाला ना, म्हणजे तेलंगणा आंध्र त्या साईडला झाला आणि त्याला कुच्चू म्हणतात. सो मी कोणत्या साड्यावाला लावले आणि ते थोडं डिझाईन पण केलते पण मण्या घालून आणि असं सिम्पलमध्ये त्यांनी सगळं करून बघितलं. सो आता ते किती साड्या आहेत आणि ते कसं लावले नाही त्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. असो ते नंतर दाखवते. त्याच्या आधी झाला ना, माझ्या रागूला आता 2-3 दिवस झाला तिला इडली खायचं आणि ते काय काम राहूनच चालेल. तर म्हटलं की चला आज त्याचं काम करून घ्यायचे, म्हणजे तांदूळ वगैरे भिजू घालते, त्याच्यानंतर आता तिला उद्या खायला भेटते. चला आधी ते काम करून घेते. आता गावाकडचं मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचीच राहते, म्हणजे प्रत्येक गावाची नाही. आता आमच्या गावाकडचं तेच प्रॉब्लेम आहे. आता थोडंसं सोल्युशन भेटलंय त्याला, म्हणजे पाणी आता भरपूर आहे. हे पाऊस जसं पडेल आणि तसं पण अजून पण असं पाणी तर आता घरोघर आहे ना. आमचं पियाचं पाणी नॉर्मली जे यूज करतो आणि कपड्याला धुण्याला काय म्हणतात भांड्यावाला ते सगळं पाणी येते घरला, म्हणजे नळा सोडला जातात. आणि जे काही पियाचं पाणी आहे ते टाकीला जोडणं चालावं लागते. आणि असं काहीतरी इडली डोसा असं काही करावं म्हणजे नवीन त्याला पाणी आणि घागर एक्स्ट्रा लागते. सो आमच्यात 2-3 घागरीस ते फिक्स पाण्यापुरते. आणि असं काहीतरी करावं म्हणजे ते पहिलेच प्लॅन करूनच एक घागर पाणी आणून ठेवावं लागते. पण आता हे काहीच प्लॅन नव्हतं. आई म्हणाल ती काल करायला येते म्हणून मी आजच हातामध्ये घेतले. तांदूळ भिजू घातलं, धुवून भिजू घालायलाच मला 1 घंटा पाणी पार झालंय. असं तर दुसरी डाळ म्हणजे जे काय उडदाची डाळ भिजू घालतात नाही, ते डाळ भिजू घालायला मला ते डाळ भेट नसेल. आता हुडकिले मी, जेवढं डबे बघायचं आणि आंबडू शकतात मी तेवढं सगळं हुडकिलं. आता आई गावाला गेल्या म्हणजे तिला फोन करूनच विचारावं लागते. नसतं तिनं आल्यावर कळलं भिजू घालायला लागतं, नसतं दोन्हीचं असं बॅलन्स वेगळं होऊन जाते. असं मी तिला आधी फोन करून विचारते ते कुठं आहे का, आणि त्याच्यानंतर ते पण भिजू घालते. चला आता सगळ्यात आधी हे साडी दाखवते, जे की भागुताईची आहे. आता मी साड्यांबद्दल सांगत बसणार, ओनली गोंड्याचं कलेक्शन दाखवते, साड्यावरच्या गोंड्याचं कलेक्शन. कारण साड्याचं कलेक्शन आणि कधी तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते सगळे. हा सो आता मी तिघाची पण साड्या घेतली, त्याच्यामध्ये आईचे, भागुताईचे आणि माझे. आता ही भागुताईची साडी आहे आणि ह्याला गोंड्याचं कसं केलं म्हणजे मी ओके कसं दाखव, मला सुधारणा झाला येतं. आता ह्याला म्हणजे कसं थोडंसं लेअरमध्येच आहे असं डिझाईन. आता हे सगळं साड्या फोल्ड करून ठेवून असं झालं, ते गोंडे क्लिअर दिसणार झाला. त्याच्यामध्ये झालं दोन्ही पण कंबाईन केलेले आहेत. आणि ह्याला असं घ्यायचं मी राऊंड मण्या यूज केलते. थोडंसं राईटला जाते. हे पण साडी आता घडी ठेवण्यामध्ये नाही, घडी करून ठेवण्यामध्ये असं वाकडं तिकडे झालंय. ह्याला पण छान ठेवून इस्त्री केलं म्हणजे ते पण छान दिसतंय असं. आणि हे साडी ताईचीच आहे की आईची आहे की ताईचीच आहे वाटतं. आणि ह्याला पण सेम जे फर्स्टला दाखवले नाही त्या टाईपमध्येच केलं. फुल पदर घेतल्यावर सगळ्याचं लुक छान दिसतंय. सो ह्याचं पण असंच केलं. आणि मी जास्ती तर कसं केलं ना, एकदम प्लेन नसतं असं कलर कॉम्बिनेशन. जितकं कलर आहे ना साडीमध्ये, जितकं साडीमध्ये कलर आहे ना त्या कलरमध्ये सगळे गोंडे घालायचं. या कामासाठी पुरा 1 दिवस नाही 2-3 दिवस जात होते. म्हणजे कंटिन्यू आता माझं जे काय काम राहते ना डेलीचं ते झालं म्हणजे त्या कामाला लागायचं. लाली तिला झोक्यामध्ये बी झोपायचं नाही, शांत बी झोपायचं नाही, फक्त मम्मा जवळ राहावं म्हणजे शांत राहते. काय झालंय लालू, काय झालं माझ्या लालूला, काय झालंय एवढंच पाहिजे तिला असं. हे पण साडी भागुताईचीच आहे. असं साड्यांबद्दल सांगणार मी, दुसरं आता अनेक बारच सांगते ते सगळं. ह्याला नुसतं सिम्पलमध्येच केले. आणि ह्याला पण हे 2 कलर कॉम्बिनेशन आहेत म्हणून मध्ये ग्रीनचं पल्लू आहे ह्याचा. सो त्याच्यासाठी हे दोन्ही असं कंबाईन केलते. ते गोंड्याला कसं करावं लागते, साडी इस्त्री करून म्हणजे साडी करण्याचं पण चालते. कुठे तर जायचं म्हणजे त्याला छानसं इस्त्री केल्यानंच ते नीट दिसतात.
आणि असं काहीसं हे आईची साडी आहे. सो ह्याला मी सिम्पलमध्येच 3 असं घालत गेलो, म्हणजे आपल्या चॉईसवर जसं छान वाटलं तसं करायचं. आणि हे ट्रेंड नाही लॉकडाऊनमध्ये एवढं चालतं, स्पेशली गावाकडतं. आणि तेलंगणा साईडला हे ट्रेंड अजून पण चालते की नाही की आता नाही. आणि आता ऑलरेडी गोंडे निघालात, आता काय लावून घेणं झालात. माझे पण भरपूर साड्या आहेत, मी आता काय लावून घेणं झाले, इंटरेस्ट येणार झाले. तेव्हा झाल्यानं काही काम पण नव्हतं आणि असं एकदम ट्रेंड आलतं की सगळ्या साड्याला गोंडे तर लावायचं. मी बाहेरला पण लोकांना लावून घेतलं, म्हणजे लावून दिलो. त्याचं प्राईस तर मी दुसऱ्याच आता आणि कवा तर तुमचं कमेंट आलं मी सांगते. आणि मी हे गोंडेने घरातले तर लावले व सगळ्या साड्यावाला, सगळ्यांनी अर्ध्या साड्यावाला, अर्ध्या साड्या अजून राहिलात जे की मागे पडून गेलात लावायला ते. म्हणून बरं झालं वाटलं मला, कारण सगळे म्हणजे ओव्हर होऊन जात होतं. आणि आता फक्त अर्ध्या साड्या दाखवलेले मी, आणि अर्ध्या साड्याने आईच्या मध्ये डीप कुटकुट आहेत की ते सगळं मला काढणं होईना, वरले काढलं. आणि माझ्या पण थोडेसे साड्या आहेत जे तिथं हैदराबादमध्ये अडकलात, इथं काहीच दाखवू शकणार साड्यांबद्दल. ही आईचीच साडी आहे वाटतं. ह्या साड्याला बी कसं ओपन करून दाखवलं आहे. ह्याला पण असं वर्क गोंडे घातलं, ह्याला कुच्छ म्हणतात खरं तर. सो एक मणी घालून असं 3 सेम गॅप घेतलं ह्याला मी. आणि कसले का साड्या नेणार, मला एकदम असं एक माइंडमध्ये भरला नाही, ते नुसतं कडेला लावायचं पद्धत तेच करायचं. हे एकच धुंदी राहते अजून पण, ते परफेक्ट हो जो पद्धत त्याच्यामधून बाहेर यायचंच नाही, तेवढं नुशी टाईपमध्ये हवं असं. ह्याला साध्यामध्येच घालते. सगळ्यात आधी कोणची साडी केली की ते दुसरी साईड वाटतं. आणि मी हे सगळं नाही फक्त यूट्यूबमध्ये व्हिडिओज बघूनच ट्राय केले. सो हे साडी माझ्या लग्नातली आहे, म्हणजे आईचीच आहे. ह्याला पण असं सिम्पलमध्ये सेम. सो एवढ्याशा साड्या दाखवले मी, आता बाकीच्या साड्या मी काय हुडकू शकत नाही. आणि त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे अर्धे साड्या झाल्या ना लॉकडाऊनमध्ये केले, त्याच्यानंतर डिलिव्हरीला जे आले नाही मी स्वीटीच्या टाईमला, तेव्हा आणि थोडेसे साड्या केले. माझी साडी कुठे आहे ते पण दाखवते. आणि त्याच गडबडीमध्ये म्हणजे स्वीटीच्या टाईमला एवढं बेकार बसून राहायचं वाटतं मला, काय वाटतं ना काहीतरी नवीन शिकायला येते, म्हणून मी हे शिकलो. आई हे पुढचं आहे हे, म्हणजे हे सिम्पल आहे. स्टार्टिंगला ह्याच ब्लाऊजला घातलं मी, हे पण ताईचंच आहे भागवतेचा. ह्याला काय म्हणतात, असं आरी वर्क करायचं, मण्यातन लावायचं ब्लाऊजला, जे लग्नामध्ये त्यांना असं ट्रेंड चालतं आणि आता अजून पण चालवलंय थोडे बहुत. सो मी हे सिम्पलमध्ये लावायला येते म्हणून इथून स्टार्ट केलं. आणि थोडेसे साड्यावाला तर लावले होते सगळं. आता बाकी मागवणं दाखवते ते कुठे इतकी हुडकी म्हटले मला भेटणं झाला असं. माझ्या एक साडीचं दाखवते वेट, आणि हे माझी साडी आहे. त्याला झालं त्याला पण मी गोंडे लावलते स्वीटीच्या टाईमला, म्हणजे डिलिव्हरीच्या टाईमला. तेव्हा हे सगळे सिम्पलमध्ये लावले, स्टार्टिंगला लावलेत. आणि हे असं काहीचं असं मन्या घालून तर लुक जरा बेस्टच वाटतंय. म्हणजे पहिले आधी गोंडे येत होते ते साड्यावाला, म्हणून मी असं काही केलं काम नाही ते. म्हणजे लालूचं साऊंड लई निघाले वाटलं. ह्याच्यावरलं जे ब्लाऊज आहे ना ह्याला पण असं हे घरामध्येच लावले मी. सो हे पण असं नवीनच निघालतं 1-2 वर्षा खाली हे सगळं मण्यातून लावायचं. म्हणजे मी तर आता नवीनच बघतील ते, पण मला असं ख्वाहिश झालं की मी पण लावून घ्यावं, म्हणून हे असं काही लावून घेतलं. ओके. आणि एक थर्ड म्हणजे हे ताईचं ब्लाऊज साडी दाखवलं वाटतं मी. आणि हे झालं ना हे पण अर्धच केलं मी. जायचं टाइम झालं काय की मला तिथं आता हैदराबादला स्वीटीच्यानंच. आणि अर्ध एकच ब्लाऊज साईडचं झालंय, एका साईडचं राहून गेलंय, फक्त एवढंच झालंय. आता हे कवा घडते की टाइम मला काय माहित नाही. आता दोन्ही लेकरांमध्ये असलं काही ॲडव्हान्स कामं करत बसावं लई मुश्किल आहे. घरचंच काम होत आहे की नाही की असं. हे असं काहीचं डिझाईन. तेव्हा हे बनवण्यामध्ये मला एवढं इंटरेस्ट येत होतं, दिवसभर खडी बसून करत होते मी. सगळे म्हणत होते की थोडंसं रेस्ट करत जा, आताच टाइम आहे रेस्ट करायचं, पुढे ताप होतंय आपल्याला. आताच बरं वाटतंय, म्हणजे पुढचं कोण विचार करतंय. सो असं काहीच मी एवढे साड्याचं कलेक्शन वेट. सो चला, असं काहीच माझं एवढं साड्याचं कलेक्शन होतं गोंड्यावरचं. म्हणजे अर्धच दाखवलं, अजून अर्धा आणि कवा तर शूट करते म्हणजे बाकीची साड्या हैदराबादमध्ये आणि थोडेसे अलमारीमध्ये जे की मला हुडकीला गटनेत आणि ते लई मध्ये डीप आहेत. मी ट्राय पण केले थोडे साड्यावाला असं. एवढं काहीच आहे.
आता ते डाळी बिळी जे काय भिजू घालायचं आणि ते आईला फोनच लागणार झाले, तिथे नेटवर्कच नाही वाटते गावाला गेल्या जागी. आता आई आल्यावर ते करून घेते. चला पुढचं आता राहू दे. माझ्या लालीला पण बघायचं आहे मला. भेटू तसंच नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या माझं हे आर्ट कसं वाटलंय तुम्हाला मला कमेंट करून सांगा. सोबतच आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात, म्हणजे साड्याचं कलेक्शन होते कोणचं पण असं जे तुम्हाला बघायला आवडते ना ते मला कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.